असा सहज वाम कुक्षी घेत होतो घरी. साधारण दुपारची वेळ होती आणि त्या दुपारच्या वेळेमध्ये माझ्या घरासमोरून एक बाई जात होती आणि ती घेऊन तिचा आवाज आला, सोये घ्या, बेबी घ्या, गाढविणीचं दूध घ्या. मी सहज वाहन कुक्षीमधून उठलो आणि बघतो तर ती बाई होती, तिच्या बरोबर त्या आमच्या भगिनी बरोबर गाढव होतं, गाढवाचं पिल्लू होतं. मग त्यावेळेस मला असं जाणवलं की लहानपणीची मला आठवण आली की लहान मुलं वगैरे आजारी असताना त्यावेळेस काही पोटातलं आलं वगैरे, काही जर झालं, समज कावीळ झाला, हे झालं ते झालं, तर त्यावेळेस असे आजार जर झाले तर लहान मुलाला ते गाढविणीचे दूध द्यायचे. आणि त्यावेळेस असा समज होता की गाढविणीचं दूध जर दिलं तर आयुष्यभर त्या बालकाची किंवा त्या अपत्याची प्रतिकारशक्ती राहील. तेव्हा मी ह्या गाढविणीच्या दुधाविषयी एक जिज्ञासा घेऊन त्याबद्दल एक वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करून गाढव ज्या समाजामध्ये याच्या अगोदर वापरत होते किंवा अजूनही त्याचं पालन पोषण केलं जातं त्या समाजाची संवाद करून, अर्थात मलाही त्यावेळेस गाढविणीचं दूध दिलेलं असेल पण मला काही माहिती नाही आता किंवा आठवत नाही किंवा सांगता आलेलं नाही, ग्रामीण भागामध्ये सर्रास दिले जायचे. तर त्यावर संशोधन करून बेनिफिट्स ऑफ डॉंकी मिल्क हा प्रबंध मी लंडन येथे एक वर्ल्ड कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये सादर केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की खरंच तो प्रबंध एक नंबरवर येऊन सगळ्या जगातील लोकांना आता तो जो गेलेला आहे तर तो मीडियावर सगळीकडे गेलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज आपण गाढवाला एक हिंडलेल्या प्रतिमेतून बघतो, पण आपल्याला गाढवानी याच्या अगोदर जेव्हा JCB वगैरे नव्हते, मशिनरी नव्हती, ट्रॅक्टर नव्हत्या, तेव्हा पाणी पाजायचं काम त्यांनीच केलं. त्यांच्या पाठीवर माती घालून तिथं जलसंधारणाचे वेगवेगळे नाले म्हणा, तलाव म्हणा केलेले आहेत. आणि आज ते तलाव इव्हन पैठणचं धरण जरी बघितलं तर त्यावेळेस गाढव वापरले जायचे. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट जर बघितली तर मातेच्या दुधापेक्षा 60 पटीने पोषक तत्वे हे गाढविणीच्या दुधामध्ये असतात. आणि त्याला एवढी मोठी देणगी आहे. गाढविणीचं दूध जर आपण लहान मुलाला जर दिलं तर त्याचा कसलाही आजार असू द्या तो दुरुस्त होतो. आजही युरोपमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या पिण्यासाठी म्हणा, आणि तसं पनीर वगैरे तिथं बनवलं जात आहे गाढविणीच्या दुधापासून. आणि त्या पनीरचा जर भाव जर बघितला तर आपण आश्चर्यचकित होताल. 1 किलोला जवळजवळ 80,000 रुपये तिथं द्यावं लागतात. म्हणजे 1,000 युरो म्हणजे 80,000 रुपये तिथे द्यावं लागतात. एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला जर सांगायचं जर ठरलं तर 2015मध्ये चीननी पाकिस्तानमधून 80,000 गाढव आफ्रिकेमधून 80,000 गाढव आयात केले आणि आफ्रिकेने त्यांना तिथं बंदी घातली. आजही चीनने पाकिस्तानमध्ये गधर्भ पालन हा व्यवसाय चालू केलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गाढविणीच्या दुधाचा आतापर्यंत जी माहिती होती, तिचा वापर जो होता किंवा त्याचे जे फायदे होते, तर ह्या जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये वेगवेगळ्या शीतपेयामध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये हे मागं पडत गेले. आणि नेमका तोच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि मला वाटतं का हा जो मी प्रयत्न केलेला आहे हा निश्चितच यशस्वी होतोय. कारण की याच्यामध्ये या संशोधनामधून मी एक निष्कर्ष, मला या निष्कर्षापर्यंत जाता आलंय की ही दंतकथा नाही पण इतिहास आहे की इटलीची राणी होती क्लिओपात्रा. तिनं त्यावेळेस 700 गाढव तिच्या राजवाड्यात पाळले होते आणि ती त्या राजवाड्यामध्ये पाळलेल्या गाढवाच्या दुधापासून एका बाथटबमध्ये आंघोळ करत होती. आणि तिला विचारलं की तू सर्वांग सुंदर, जग विश्वसुंदर अशी राणी आहे, तर त्यावेळेस तिनं सांगितलं की हे गाढविणीचं दुधाचं हे मला, त्याच्यामुळं माझं हे सौंदर्य टिकलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की सौंदर्य प्रसाधने बनवण्यामध्ये सुद्धा गाढविणीच्या दुधाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. आणि आजही त्या दुधाला जवळजवळ 2,000 लिटर प्रमाणे आज मागणी आहे. मुंबईमध्ये जा तुम्ही, बऱ्याचशा जाग्यावर, दक्षिण भारतामध्ये जर गेले तर तिथं 1 चम्मच गाढविणीचं दूध लहान मुलाला पाजण्यासाठी जवळजवळ 50 रुपये घेतात. तर हा जो माझा
एक ध्यास होता, तर हा आता वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या मीडियाने मला भरपूर साथ दिली आणि त्याचा जो प्रचार आणि प्रसार जो आहे तर सध्या सगळीकडे होत आहे. आणि इथून पुढे न असे दिवस येऊ जसे आपण कुक्कुटपालन म्हणतो, वराह पालन होतो, तसं गदर्भ पालन हा शेतकऱ्याला एक संवर्धन देणारा उद्योग होऊ नये असं मला वाटतंय. पण तो निश्चितच होईल, कारण त्याच्यापासून सुद्धा एक फायदेशीर वेगवेगळ्या गाढवाचे घटक किंवा उपपदार्थ दुधापासून बनवणारे इथून पुढं निश्चितच शेतकऱ्याला एक संजीवनी देणारा हा उद्योग राहील असं मला वाटतं.